क्रश ऑफ महाराष्ट्र जयची आधीची बायको लग्नामध्ये अचानक आली. माझ्या डोक्यात हेच चालू आहे की हा फेटा कधी उतरणार. मंजिरीताईला प्रचंड झोप येते असं वाटतंय. यानेच बनवून घेतला असेल तो टॅटू. हमारा दुल्हा और ये है हमारी दुल्हन. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय टाक आज पुन्हा एकदा मनापासून तुमच्या सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, येड लागलं प्रेमाचं आपली मालिका एक वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचलेली आहे. जिथे राया भाऊचं नाव पाहिजे तिथे जयचं नाव आहे. आणि मंडप केवढा मोठा सजवला आहे. जय आणि मंजिरीचं लग्न आहे. तर आपण मंडप बघूयात, चला. हे बघा, तर मित्रांनो मंडप सजवलेला आहे आणि लग्न व्हायच्या आधीच वराडी जेवण करतायत. लग्न व्हायचं बाकी अजून आणि वराडी जेवताय. लाज वाटली पाहिजे वराडी लोकांना. मग नाही, पण जयचं लग्न ह्याला गॅरंटी आहे की जयचं लग्न मंजिरी सोबत होणारच नाहीये. त्यामुळे हा जेवतोय. तर या आतमध्ये या. तर हे आहे मंडप. इतक्या उत्साहाने जयने लग्न मंजिरी सोबत लग्न करायसाठी इतक्या उत्साहाने मोठा मंडप सजवलेला आहे. पण बघूया आता लग्न होतंय की नाही होतंय. आम्हाला तर इच्छा आहे की राय भाऊ सोबतच मंजिरीचं लग्न व्हावं. तुमच्या सगळ्यांची पण काय इच्छा आहे तुम्ही कमेंट मध्ये कळवा. या. तर बघा, या ठिकाणी रुखवत मांडलेलं आहे. गिफ्ट्स आहेत वेगवेगळे. रुखवत मांडलेलं, रुखवत. त्या रुखवतामध्ये लेक चालली सासरला. तांदूळ ज्वारीची पोतीच आहेत. आधीच्या काळात बैलगाडी भरून धान्य मुलीसोबत पाठवायचे. आता त्या बैलगाडीचं प्रतीक म्हणून हे छोटे छोटे पोते आहेत. त्याच्यामध्ये तांदूळ ज्वारी बाजरी, तर मोठमोठे पोते आधीच्या काळात असायचे. आधीचे लग्न म्हणजे बैलगाडी. पण हे बघा, आधीचे लग्न म्हणजे खूप साऱ्या बैलगाड्या खूप दूर कुठेतरी जाऊन लग्न करतायत आणि 15-15, 20-20 दिवस लग्न चालायचं. पण हे लग्न आता शॉर्टकट्स आहे. त्याच्यामध्ये हे असं रुखवत आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर तुम्ही बघा, सगळी तयारी झालेली आहे. अरे हे बघा, हे हमारे काकूजी आहेत. सगळं हेच करतात. तुम्हाला जर पैसे पाहिजे असेल, काय पाहिजे असेल, माणूस पाहिजे असेल, वस्तू पाहिजे असेल, शूटिंग मध्ये काही पाहिजे असेल, तर सगळं यांच्या हातात आहे. तर हे सगळं ह्यांनी मंडप उभा केलेला आहे. उभा करण्याला इधर ही है. मंडपवाले पण इथे आहेत. आणि हे फैजान सर आहेत. हॅलो सर. हॅलो. हे बघा, नमस्कार सर. बोला. तर बघूयात आता जयचं आणि मंजिरीचं लग्न होतं की नाही होत. लई धमाल येणार आहे. तर येड लागलं प्रेमाचं रात्री 10 वाजता स्टार प्रवाहावर येते. अजिबात विसरायचं नाही. आणि अजिबात हे एपिसोड सोडू नका. शेवटपर्यंत पहा. आमची मालिकेला तुमचं प्रेम आहे म्हणून आम्ही आहे. तुम्ही आहेत तर आम्ही आहे. धन्यवाद. पटेल असं काहीतरी तुम्ही ना आता ते थांबवण्यासाठी म्हणून ते की कोण आहे बोल मदतच करत होता तू. मग आता अंड जसं दाखव बस टेक एवढा. काही येतं का की 2 पावलं द्यायला आपलं मागे हा ओके. म्हणजे हिनं बोलताय आणि तू म्हणत होतीस की चांगली नको ते का हिला बोलता येतं. हो, मीच आहे जय घोरपडेची बायको. आणि मीच आहे जय घोरपडेची बायको. माझं लग्न झालं होतं यांच्याशी. बस टेक. अरे पहिलं माझं स्टार्ट. हा आणि पुरावा. अरे वाईट होतं पण बिंडू सुद्धा गैरसमज असतो. घरात काम करण्याला आणि कुठे जाय घोरपडे काम आहे की नाही. झाले ते नकोच ना. मी आहे जय घोरपडेची. खून करून तो एन्काउंटर म्हणून ओके. हाँ, हमारा दुल्हा और ये है हमारी दुल्हन. चलो टेक. चलो नाही. हा मंजिरी रायाने मला खोटं बोलायला सांगितलं. काय म्हटलीस? हा सगळा प्लॅन रायाचा जयला बदनाम करायचा, लग्न थांबवायचा. जर हा प्लॅन होता मग मगाशी खोटं का बोललीस? तू वाक्य झालंय. आता ये पुढे. मग हा टॅटू सर्टिफिकेट यानेच बनवून घेतला असेल.
काय एकदा त्या समोर आहे फक्त तुम्ही आता तुझ्या समोर आहे. हा ए बंड्या मागे हो, जागेवर जा. मंजिरी मागे जा. सांगा पहिल्या मोमेंटला पहिल्या जागेवर या. इधर ही ओके हे झालं. ये बोल रही है ना अभी. मग हा टॅटू. हा ते झालं. मग हा टॅटूला आहे फक्त हे बस. मग हा टॅटू टॅटू सर्टिफिकेट तो फोटो बस. ओके यानेच बनवून घेतला असेल तो टॅटू. त्याने सगळं या अंकुशने पाठवलेला फोटो सुद्धा त्यानेच आणला असेल. हा म्हणतोय ना अंकुशने फोटो पाठवला, यानेच बनवून घेतला असेल तो. राया गुन्हेगारी जगाचा राजा आहे तो. त्याला कोणालाही घाबरवायला आणि खोटं बोलायला लावायला किती वेळ लागतो. सांगा ये तिकडनं ये इथे. हा यानेच बनवून घेतला असेल हा टॅटू. हा टॅटू यानेच बनवून इथे घेतला. मागे एक्झॅक्ट इथे मागे पुढे टॅटू तो तर रायानेच बनवून घेतला असेल. आणि तो जो काय बोलतो की अंकुश उल्टा मूवमेंट कर उसके सामने जा. पहली जगह जिधर थी उधर जा. याने पहिले जागेवर जा. तो टॅटू या रायानेच बनवून घेतला असेल. आणि तो जो काय बोलतो करेक्ट टेक. डोकं फिरलंय तुझं मंजिरी. आज तुझं लग्न आहे याचं तरी भान ठेव. हा लागली लगेच त्या गुंडाचा जीव वाचवायला. जीव वाचला. घ्या तिला जरा आणा इकडे घेऊन जा. नाही असू दे काठी हातात. तुझ्या डोक्यात एडिटिंग चालू झाली का? माझ्या डोक्यात हेच चालू आहे की हा फेटा कधी उतरणार. नाही ते व्ह्यूचं हा झालंय. सीन बघितले की एडिटिंग चालू झाली. हो मला कळलं ते कि जर अभी जलने का सीन ही नहीं है तो जलने का डायलॉग कैसे होगा. बराबर. अभी नया लेना पड़ेगा. एंड आई नो जय जी क्या लेना है. बहुत कुछ सीखने को मिलता है हमें यहाँ पे. तुरंत होता है इनके पास काम. जी थांबा. अहो तुम्ही कुठे चिखलात दगड मारून स्वतःवर चिखल उडून घेताय. मी आहोत ना, आम्ही बघतो. कदम याला चौकीत घेऊन जा. लॉकअप मध्ये टाक. चले चल. हिच्याकडे लोक नाही मिळू शकत आहे. नजर नाही मिळू शकत आहे. ती बोलली शशिकावले चला इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. हे बघा मला माहिती आहे जे काही घडलं ते चांगलं नाहीये पण नियतीच्या मनात आहे त्याला कोण काय करणार. हा त्यामुळे जे काय घडलं ते एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जा. सगळ्या गैरसमजावर पडदा पडलाय. मनातले सगळे किंतु परंतु काढून टाका. वधूवरांना आशीर्वाद द्या आणि गुरुजी लग्न विधीच्या तयारीला लागूया. हा चला चला सगळे चला बसा तुम्ही जागेवर. चला जावे बापू. मित्रांनो या व्हिडिओमध्ये आमचे दिग्दर्शक अनिकेत कोळपे सर आम्हाला सीन कशा प्रकारे समजून सांगतात त्याचं BTS मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. आता बघा यापुढे माझा पण क्लोज मी टाकला. माझ्या सीनच्या वेळेस मला शूटिंग शक्यतो BTS करता येत नाही पण मी जेव्हा वेळ मिळतो तेव्हा करत असतो. या व्हिडिओमध्ये शेवटी मी जयच्या हळदीचे न टाकलेले BTS टाकणार आहे जे पोस्ट नाही केले ते पण तुम्ही बघून घ्या. काही इंटरेस्टिंग व्हिडिओज जे माझ्याकडून पोस्ट करायचे राहिले होते हळदीचे मी आता या व्हिडिओच्या पुढे जोडत आहे. तुम्ही कुठे चाललेले काय सध्या? आम्ही आता येईल लागले प्रेमाचे. तुम्ही कुठे चाललेले आहात? आता आम्ही हळदीला जातोय. आता आम्ही खूप नाचणार आहे खूप मजा करणार आहे. मला एक तर तू काय नाचणार आहे? आम्ही झिंगाट नाचणार आहे. आता जे लावणार आम्ही सीन मध्ये चाललोय आता. कुठलं सिरियल आहे? बघा वेड लागलं प्रेमाचं. मला बोलायचं की तुम्ही कोणाकडून वधू की वर पक्ष? आम्ही वधू पक्ष. दोन्ही पण. वधू पक्ष. आम्ही वधू पक्ष. जा तुम्हाला उशीर होतोय. मस्त मजा करा. बाय. बाय बाय. अगं मम्मी माझं पण तसं महत्वाचं काम आहे म्हणून घेऊन चालले तिला. 2 मिनिटात आणून सोडते नंतर भेटून घ्या. अगं तुमच्या सुनेला 2 मिनिटात आणून सोडते ना मग हव्या तेवढा गप्पा मारा. हा अगं चल मंजू. आई अगं ओके जा चेंज.
कट ओके संगा नमस्कार बरं झालं तुम्ही आला. हे काय आता मी पूजाच करत होतो. सुखीरा फारच सुंदर दिसतेस का तू. अगदी आमच्या जयला शोभून दिसशील. म्हणजे ये ना जरा काम आहे. तू चल ना. बघितलं तुम्ही बोलता गप्पा मारता बघितलं बघता इथं इथून ती पोरगी बोलली काही काळजी करू नका तुमच्या सुनबाईंना लवकरच घेऊन येत्या. बघितलं तिथून गेली तुम्ही गप्पा मारताय सांगा बोलवायचं नाही बोलवणार नाहीत मला. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा लग्नाचा व्हिडिओ. जयच्या आणि मंजिरीच्या लग्नात राया जयची बायको घेऊन येतो तेव्हा जे काही घडतं त्याचं BTS मी तुम्हाला दाखवलंय. मित्रांनो इथून पुढचा व्हिडिओ खूप डेंजर असणार आहे. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आता जयचं लग्न शेवटी मंजिरीसोबत होतच आहे, तर राया भाऊ शेवटचा उपाय म्हणून नंदी बैलच लग्न मंडपात घुसवतो. तेव्हा तो नंदी बैल असा धुमाकूळ घालतो, लग्न मंडपात इकडं तिकडं सगळी नासधूस करतो आणि जयला धडक देतो. आणि तेव्हा जय हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट जातो. तर इतका भयानक हा व्हिडिओ आहे, पुढचा एपिसोड आहे. तर तुम्ही सिरियल नक्की पाहत राहा नेहमी. खूप इंटरेस्टिंग मोडवर आत्ता सिरियल आलेली आहे येड लागलं प्रेमाचं. आणि माझे BTS पण पाहत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. अरे तुम्हाला आपल्या सिरियलचं टायमिंग तर माहिती आहे ना, सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर येड लागलं प्रेमाचं.